नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासाला लेखक डॉक्टर विश्वास येवले यांचा जलदिंडी हा पाठ अभ्यासत होतो. त्यामध्ये आपण पाहिले की मुळामुठीच्या संगम पात्रात अत्यंत रमणीय व प्रसन्न वातावरण होते आणि त्या वातावरणामध्ये लेखक होडी चालवत होते. सोबत त्यांचा मुलगा होता. होडी जशी जोरात चालू लागली तसा त्यांचा मुलगा हा घाबरत होता. लेखक विचारतात, तुला पोहता येते, मग घाबरतो कशाला? तेव्हा मुलगा उत्तर देतो की मला खडकवासल्याच्या स्वच्छ पाण्यात घेऊन चला, मग होडी उलटी करा, काही हरकत नाही, पण या घाण पाण्यात नको. इथपर्यंत आपण काल बघितलेलं होतं. तर काल झालेल्या पाठावरती मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्यांची तुम्ही उत्तरं द्या. प्रश्न पहिला, मुलगा कशाला घाबरला होता? बरोबर उत्तर आहे, मुलगा घाण पाण्यात पडायला घाबरला होता. प्रश्न दुसरा, लेखकाने कोणते अभियान चालवले होते? बरोबर उत्तर आहे, लेखकाने जलपर्णी स्वच्छ करण्याचे अभियान चालवले होते. तर आज आपण डॉक्टर विश्वास येवले यांच्या जलदिंडी राहिलेला पाठ आज अभ्यासणार आहोत. जलदिंडी या पाठाची मध्यवर्ती कल्पना बघूया. आजच्या वापरा आणि फेका या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह खूपच प्रदूषित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर या दरम्यानच्या इंद्रायणी, भीमा, चंद्रभागा या नदीच्या पात्रातील प्रदूषण दूर करण्यासाठी 12 वर्ष सुरू राहिलेल्या जलदिंडी या थरारक प्रवासाचा परिचय या पाठात करून दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता राहिलेल्या पाठाचे मी वाचन करणार आहे आणि तुम्ही शांतपणे काळजीपूर्वक ऐकायचे आहे. नदीचे प्रदूषण अनेक प्रकारचे होतं. मैला पाणी, रसायनं, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलापर्यंत. वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं या नदीपात्रात. या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. नदीच्या काठच काय तो तिला रोखत होता आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती. दिवसभर काम करून डोळ्यांसमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले. दिवसभर उन्हात राबवून, वल्हवून, वाकून, कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यासमोर कालच्या नदीचं स्वच्छ झालेलं रूप सुंदर होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचराविरहित पात्र. पण काठावर येऊन बघतो तर नदी पात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलं होतं. सर्व श्रम वाया गेले होते. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आणला होता. कालच्या कामाचा थकवा आता मात्र जाणवू लागला होता. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला. वाडी गावापासून कसबा, नगर व आज महानगर ही वाढ होताना आधीच जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेलं असतं आणि ते पाणी डासांसाठी खतपाणी झालं नसतं. झाडीही फोपावली असती व नदी पात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाही शुद्ध राहिली असती. भूतकाळात केलेल्या कामामुळे
हा वर्तमान आहे. मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे मी आज इथे आहे. भोगा आता गतकर्माची फळं. दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं. बहुधा ती जीवनशैलीच बनली आमची. काही वेळेसच यश मिळायचं, पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं. आळंदीहून निघून इंद्रायणी, भीमा नद्यांतून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत करत पंढरपूरला पोचायचे ठरले. नदीमार्गे प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकार घेऊ लागली. नंतरचे काही महिने साधनसामग्री जमा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी घेतल्या. मित्रांशी बोलणं झालं. संस्थांना सांगून त्यांच्या सहकार्यासाठी विनवलं. मदतीचा हात अनेक ठिकाणांवरून पुढे आला. नदीतून पंढरपूर प्रवाशांचं कुटुंब तयार होऊ लागलं. जवळजवळ सगळी तयारी झाली, पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं. पंढरपूरला सगळे लोक चालत जातात. पालखी सोहळा होतो. बरोबर दिंड्या चालू लागतात. आपली ही दिंडीच. प्रवासांच्या नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार. मग नाव ठेवूया जलदिंडी. मी सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं, सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी. जलदिंडी सर्वांची दिंडी. ही जलदिंडी तपाहून अधिक काळ सुरू आहे. इसवी सन 2002ला सुरू झालेली ही जलदिंडी सलग 16 वर्ष चालू राहिली. विद्यार्थी मित्रांनो, राहिलेल्या पाठाचे आता तुम्ही मुखवाचन करायचे आहे. आता सगळ्यांचे मुखवाचन झाले असेल असे मी समजतो. सगळ्यांचे मुखवाचन झाले ना? हो. तर मी तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर द्या. नदी साफ करण्याचे काम कोणी आणि कसे केले आहे? बरोबर उत्तर आहे, नदी साफ करण्याचे काम लेखक आणि त्याच्या मित्रांनी केलेले आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेल्या पाठाला सुरुवात करूया. तत्पूर्वी या पाठामध्ये कोणते नवीन शब्द आलेले आहेत ते बघूया. बेबंद म्हणजेच अमर्याद. बेसुमार म्हणजेच ज्याला सुमार नाही असा. घृणा म्हणजेच घाण. कचराविरहित म्हणजेच कचरा नसलेले. वनराई म्हणजेच मुद्दाम राखून ठेवलेले वन. फोफावणे म्हणजेच मोठ्या प्रमाणात वाढ होणे. गतकर्म म्हणजेच मागे केलेले कर्म. आणि जीवनशैली म्हणजेच जीवन जगण्याची पद्धत. चला तर राहिलेल्या पाठाला सुरुवात करूया. नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं होतं. मैला पाणी, रसायनं, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत. वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे काही मी आज वापरत होतो ते सर्व दिसत होतं या नदीपात्रात. या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. नदीचा काठ कायम तो तिला रोखत होता आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, नदीचे प्रदूषण हे अनेक प्रकारचे होतं. म्हणजेच मैला पाणी, रसायनं, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत जे काही वापरामध्ये होतं ते सर्व या नदीमध्ये दिसत होतं. आणि त्यामुळे
त्याच्यावरती डासांची पैदास ही झालेली होती. दिवसभर काम करून डोळ्यांसमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले. दिवसभर पुन्हा राबवून वल्हवून वाकून कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले. दिवसभर काम करून डोळ्यांसमोर जलपर्णी आणि तरंगता कचरा हा सर्वांनी मिळून काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे म्हणजेच कोणी जे कचरा काढणार नव्हते त्यांनीसुद्धा हा कचरा काढला. दिवसभर कष्ट केले, परंतु त्यांना थकवा जाणवत नव्हता, कारण की त्यांना आनंद होत होता की दिवसभर काम केलं आणि नदी स्वच्छ दिसत होती. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत सर्वजण आपापल्या घरी गेले. मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यांसमोर कालच्या नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीच्या जलपर्णी आणि कचरा विरहित पात्र. पण काठावर येऊन बघतोय तर नदी पात्र परत कचऱ्याने व पाल्याने भरलं होतं. म्हणजेच दुसऱ्या दिवशी लेखक नदीवर जायला निघाले त्यावेळेस पुन्हा कचरा हा नदीमध्ये जमा झालेला होता. सर्व श्रम वाया गेले होते. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता. कालच्या कामाचा थकवा आता मात्र जाणवू लागला होता. काल केलेल्या कामाचा थकवा हा कोणाला जाणवत होता. मात्र जेव्हा लेखक दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघाले तेव्हा परत कचरा हा काठावर जमलेला होता. त्यामुळे लेखकाला वाटले की सर्व श्रम वाया गेले, कारण की काल केलेल्या कामाचा थकवा हा त्यांना आज जाणवत होता. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला. वाडी गावापासून कसबा, नगर व आज महानगर ही वाढ होताना आधी जर नदीकाठच्या विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेलं असतं. ते पाणी झाडांसाठी खतपाणी झालं असतं. झाडेही फोपावली असती व नदी पात्रातून येत शहरात पसरत येणारी हवा शुद्ध राहिली असती. भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तीच्या व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे मी इथे आहे. भोगा आता गतकर्माची फळं. लेखक म्हणतात, जर गाव, वाडी, नगरांचा विकास होताना नदीकाठचा एक पट्टा वनांसाठी राखून ठेवला असता तर शहरामधून सोडलेले सांडपाणी शुद्ध होऊन हे नदीमध्ये गेले असते. ते पाणी झाडासाठी खतपाणी झालं असतं. यामुळे नदी पात्रातून येणारी शुद्ध हवा ही शहरात आली असती. दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं. म्हणजेच जे काम रविवारी होत होतं ते आता हळूहळू दररोज होऊ लागलं. बहुधा ती जीवनशैलीच बनली आणि दर दिवस कचरा काढण्याचे काम ही लेखकांची जीवन पद्धतीच बनली. पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवूनच काम चालू ठेवलं आणि लेखकांनी नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू ठेवलं. आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोचायचे ठरले. नदीमार्गे प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची डबल रचना आकार घेऊ लागली. आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोचायचे असे लेखकांचे ठरले. नंतरचे काही महिने साधनसामग्री जमा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी घेतल्या. मित्रांशी बोलणं झालं. संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवलं. मदतीचा हात अनेक ठिकाणांवरून पुढे आला. नदीतून पंढरपूर प्रवासाचं एक कुटुंब तयार होऊ लागलं. जवळजवळ सगळी तयार झाली, पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं.
आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत जायचे. पण मात्र या मोहिमेला नावच ठेवले नव्हते. पंढरपूरला सगळे लोक चालत जातात. पालखी सोहळा होतो. बरोबर दिंड्या चालू लागतात. आपली ही दिंडीच. नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार. मग नाव ठेवूया जलदिंडी. सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं, सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी. जलदिंडी सर्वांची दिंडी. 2002 पासून इसवी सन 2002ला सुरू झालेली ही जलदिंडी सलग 16 वर्ष चालू राहिली. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी दिंडी ही येतेच आणि लाखो वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी चालत जातात. पालखी सोहळा होतो. बरोबर दिंड्या चालू लागतात. वारकरी पायी चालत जातात. हा आध्यात्मिक प्रकार आहे. मात्र ही स्वच्छतेची दिंडी होती. वारकऱ्यांचा मार्ग रस्त्याने होता आणि लोकांचा मार्ग आणि लेखकांचा मार्ग पाण्यातून होता. म्हणून या मोहिमेला जलदिंडी असे नाव देण्यात आले. या दिंडीमुळे सकारात्मक स्वास्थ्य निर्माण होत असते. पर्यावरण वाचवलं जाणार होतं आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी ही दिंडी होती. म्हणूनच या दिंडीला जलदिंडी असे नाव देण्यात आले होते. इसवी सन 2002ला सुरू झालेली जलदिंडी ही सलग 16 वर्ष चालूच राहिली. विद्यार्थी मित्रांनो, जलदिंडी हा पाठ इथं आपला संपलेला आहे. तर हा पाठ सगळ्यांना समजलेलाच असेल. या पाठावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न पहिला, काल केलेल्या कामाचा थकवा लेखकाला आज का जाणवू लागला होता? बरोबर उत्तर आहे, लेखकांनी जलपर्णी काढण्याचे काम जे काल केले होते, नदीकाठी पुन्हा कचरा जमा झालेला पाहून लेखकाला कालच्या कामाचा थकवा हा आज जाणवू लागला होता. प्रश्न दुसरा, जलदिंडी या पाठात आपण गतकर्माची फळे भोगत आहोत असे लेखक का म्हणतो? बरोबर उत्तर आहे, जर वाडी गावापासून नगर व महानगर ही वाढ होताना जर नदीकाठचा पट्टा फक्त वनराईसाठी राखून ठेवला असता तर सांडपाणी शुद्ध होऊन नदीत गेलं असतं आणि शहरात पसरत येणारी हवाही शुद्ध आली असती. प्रश्न तिसरा, लेखकाने जलदिंडीला जलदिंडी म्हणून नाव का दिले होते? बरोबर उत्तर सांगितलेलं आहे, नदीच्या प्रवाहातून दिंडी जाणार होती, त्यामुळे लेखकाने या दिंडीला जलदिंडी असे नाव दिले होते. सगळ्यांनी वह्या पुस्तके काढा. सगळ्यांनी वही आणि पेन घ्या. मी तुम्हाला गृहपाठ देणार आहे, ते तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या आणि उद्या येताना लिहून आणा. प्रश्न पहिला, पाण्याचे जीवनातील महत्त्व तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न दुसरा, पाणी दूषित होणार नाही यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल ते लिहा. आपला जलदिंडी हा पाठ इथं संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.